मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रामुख्यानं राज्यातल्या अतिवृष्टी आणि नुकसानाबाबत चर्चा झाली। त्याशिवाय इतरही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। कर्करोग उपचारांसाठी सर्वसमावेशक धोरण निश्चित करून त्रिस्तरीय समग्र उपचार सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला। राज्यातल्या 18 रुग्णालयांमधून ही सेवा उपलब्ध असेल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली। राज्याची एक सर्वंकष कॅन्सर सेवा पॉलिसी, कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर केअर पॉलिसी ही आपण तयार केलेली आहे। या कॅन्सर केअर पॉलिसीच्या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना कॅन्सरचा उपचार हा उपलब्ध राहिला पाहिजे अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये L1 अपेक्स सेंटर, L2 सेंटर आणि L3 सेंटर याचं जाळं आपण तयार करतो आहोत। राज्याचं जागतिक क्षमता केंद्र धोरण 2025लाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। यामुळे विकसित भारताच्या वाटचालीला सुसंगत असा विकास, गुंतवणूक, बहुराष्ट्रीय सहकार्य या गोष्टींना प्रोत्साहन मिळणार आहे। औद्योगिक, वाणिज्य आणि इतर वर्गवारीतल्या ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त वीज विक्री कर आकारण्याला मंजुरी देण्यात आली। या निर्णयामुळे कुसुम आणि इतर योजनेअंतर्गत सौर कृषी पंपासाठी वीज पुरवठा करण्याकरता निधी उपलब्ध होणार आहे। महाजिओटेक महामंडळ स्थापन करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। यामुळे जिओ स्पॅशियल्स म्हणजेच भूस्थानीय तंत्रज्ञान वापरून प्रशासनात गतिमानता आणता येईल। सातारा जिल्ह्यात फलटण इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली।